सर्व मूळ भारतीयांना माझा क्रांतिकारी जय भीम. मी डॉक्टर प्रकाश कांबळे. माझ्या या विचार प्रवर्तक चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी सुप्रसिद्ध लेखक बाबूराव बागुल यांनी लिहिलेलं आंबेडकर भारत हे कथात्मक चरित्र आपल्या पुढ्यात ठेवणार आहे. त्यापूर्वी काही पार्श्वभूमी मांडणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणून ती अगोदर मांडतो. बांधवांनो, भारताचा सगळा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे. परकीय आर्य ब्राह्मणांचं या देशात आक्रमण होण्यापूर्वी, म्हणजेच ब्रॉन्झ युगात, मूळ भारतीयांची मूळ संस्कृती ही कृषी संस्कृती होती. ही संस्कृती इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास अत्युच्च शिखरावर होती. मात्र आर्य ब्राह्मणांनी बहुजन भारतावर चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून त्यांना क्षुद्र घोषित केलं व त्यांच्यावर वैदिक गुलामगिरी लादली. सर्व मूळ भारतीयांचे मानसिक व बौद्धिक खच्चीकरण झालं. स्वतंत्र मेंदू गुलाम झाले. धर्मग्रंथातील अमानुष नियमांनी मूळ भारतीयांचे प्राण गुदमरले. अशा या वैदिक धर्माच्या गुलामगिरीतून सुटका करून घेण्यासाठी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धाचा जन्म व्हावा लागला. इसवी सन पूर्व 6व्या शतकात तथागत गौतम बुद्धांनी मूळ भारतीयामध्ये स्वविश्वास भरून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्याची प्रस्थापना करून ब्राह्मणी भारत उद्ध्वस्त केला आणि समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाचा जयघोष करणारा बौद्ध भारत सम्राट अशोकापर्यंत दुमदुमत राहिला. मात्र चवताळलेले ब्राह्मण शांत बसतील तर ते कसले? बृहदत्त या बौद्ध राजाचा पुष्यमित्र या ब्राह्मण सेनापतीने कपटाने शिरच्छेद केला व बौद्ध भारत उद्ध्वस्त करून हजारो जाती निर्माण करून क्षुद्र ही ओळख मिटवून ब्राह्मणांनी हिंदू भारताची प्रस्थापना केली आणि तमाम मूळ भारतीयांना पुन्हा एकदा गुलामीच्या खाईत लोटले. आणि ही गुलामी अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमनापर्यंत अबाधित राहिली. डॉक्टर बाबासाहेबांनी या ब्राह्मणी भारताला सुरुंग लावण्याचं क्रांतिकारी असं महान काम करून बहुजन हिताय बहुजन सुखाय याचा जयघोष करत ब्राह्मणी भारताने अस्तित्वात आणलेली चातुर्वर्ण व्यवस्था आणि वैदिक धर्मसूत्रे नष्ट करून समतेचे अधिष्ठान असलेला प्रजासत्ताक भारत संविधानाच्या माध्यमातून पुढे आणला. याला आपण आंबेडकर भारत म्हणूया. हा प्रजासत्ताक पुन्हा एकदा नष्टाचार्याच्या उंबरट्यावर उभा आहे. ब्राह्मणी प्रतिक्रांतीने आपल्या सभोवती थैमान घातलाय. बाबासाहेबांनाही या प्रतिक्रांतीची चाहूल लागलेली होती आणि रक्ताचे सिंचन करून ही प्रतिक्रांती रोखायला हवी असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र बाबासाहेबांच्या पश्चात हे सर्व रोखण्यात आपण जवळपास अपयशी ठरलेलो आहोत. तरीही सर्व संपले असे नाही. अनेक लोक संघर्षाच्या पावित्र्यात आहेत, संघर्ष करता आहे. आणखी ही वेळ गेलेली नाही. ही प्रतिक्रांती आपण रोखू शकतो. त्यासाठी आंबेडकरी विचाराचे क्रांतीशस्त्र आपल्या हाताशी आहे. त्या क्रांतीशस्त्राच्या
त्या क्रांतीशास्त्राचा प्रभावीपणाने वापर करण्यासाठी आपल्या आणि तरुणाईच्या मन मस्तिष्क आणि मनगटामध्ये तो नीटपणे मुरवून घ्यावा लागेल. बाबासाहेबांनी प्रस्थापित केलेला आंबेडकर भारत समजून घ्यावा लागेल. विचाराचे सामर्थ्य बंदुकीच्या गोळीपेक्षाही कितीतरी पटीने अधिक असते हे आपण लक्षात घ्यायला हवे. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराची लस आपण आपल्या रक्तात टोचून घेतली तर त्यातून अगणित क्रांती सूर्य जन्माला येतील. आणि ते केवळ ही वर्तमानातली प्रतिक्रांतीच रोखून धरतील असे नव्हे, तर बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम मूळ भारतीय महापुरुषांना अपेक्षित असलेला नवा भारतही घडवतील याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. मी ज्यांच्या कथात्मक चरित्राच्या संदर्भानं आपल्यासमोर बोलणार आहे किंवा ते कथात्मक चरित्र आपल्यासमोर ठेवणार आहे ते बाबूराव बागुल हे आंबेडकरी विचाराचे प्रखर भाष्यकार, जागतिक पातळीवरील ख्यातकीर्त साहित्यिक म्हणून, महान प्रतिभावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबेडकर भारत नावाचं कथात्मक चरित्र लिहिलं आहे. मी BA असताना ते माझ्या वाचनात आलं आणि मी थरारून गेलो. माझ्या आयुष्याची दिशाच बदलली. मी चेतलो, पेटलो, कमालीचा अंतर्मुख झालो, खूप वाचायला लागलो, चळवळभिमुख झालो. माझ्या हृदयात या आंबेडकर भारत नावाच्या क्रांतिकारी पुस्तकानं अस्वस्थता पेरली आणि ती आज हृदयभर झाली. तेव्हापासून मला सतत असं वाटत आलं आहे की हे आंबेडकर भारत सर्व मूळ भारतीयांनी, विशेषतः तरुणवयीन, किशोरवयीन तरुणांनीही कुठलीही किंमत देऊन वाचायलाच हवे, नाहीतर किमान ऐकायला तरी हवे. याची 2 खंड आहेत. पहिल्या खंडात इंग्रजी 4थी पासून ते BA उत्तीर्ण झालेले आंबेडकर 17 कथात मांडले. तर बडोद्याला नोकरीनिमित्त गेलेले आणि वडील अत्यवस्थ असल्याची तार आल्यावर मुंबईला आलेले व परदेशात शिकायला निघालेले भीमराव रामजी आंबेडकर आलेले आहेत. मी आपल्याला या सर्व कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर त्या ऐकलात तर अधिक ऊर्जस्वल व्हाल आणि क्रांतिभिमुख झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत याचा मला विश्वास आहे. मग ऐकाल? ऐकाल, बिलकुल ऐकाल. मी जसा तुम्हाला शब्द दिलाय तसा द्याल तुम्ही? द्याल, बिलकुल द्याल याची मला खात्री आहे. या आंबेडकर भारतला बाबूराव बागुल यांनी प्रस्तावना लिहिली आहे आणि ती प्रस्तावना सुद्धा फार महत्त्वाची आहे. हे सर्व आंबेडकर भारत समजून घ्यायचं सूत्रच आहे असं म्हणा ना. आणि मग आपण ते प्रास्ताविक ऐकूया. काय म्हणतात ते प्रास्ताविकेमध्ये? आंबेडकर भारत हे पुस्तक आपल्या हाती देताना मी आपल्याशी थोडं बोलू इच्छितो. एक किशोर तरुण वयाच्या मुलांचा पालक म्हणून, दुसरे लेखक म्हणून, तिसरे दलित चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून. भारत म्हणजे काय? तर कथा मागे कथा, अनेक कथा. भगवान व्यासानं काय केलं? त्यावेळच्या त्या सत्ता संघर्षात ओढल्या गेलेल्या शेकडो लहान मोठ्या व्यक्तींचे उदयस्थ
जय पराजय, सुखदुःखे, जन्म मृत्यू आणि कार्य यांच्या सैकडो छोट्या मोठ्या कथा संग्रहित केल्या आणि आपल्या हाती त्यावेळच्या भारतीय समाज जीवनाचा महान खजिना दिला. भगवान व्यासाने शब्दबद्ध केलेल्या प्रत्येक व्यक्तीवर सैकडो वर्षापासून असंख्य कलावंतांनी, कवी, लेखक, शिल्पकार, चित्रकारांनी कामे केले. आजही काव्ये, नाटके, कादंबऱ्या शेनीने तयार होत आहेत. इतके व्यास भारताने भारतीय मनाला, प्रतिभेला, कलेला झपाटून टाकलाय. पण एक चमत्कार घडला. ब्रिटिश पूर्वकालातील साहित्य पाहिलं तर कर्ण हा तुच्छ आहे, तिरस्कृत. शंभू, एकलव्य उपेक्षित आहे. कर्णाकडे, शंभू, एकलव्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. कर्ण, शंभू, एकलव्याची जीवने व अंत कोणाच्याच सहानुभूतीचे विषय झाले नाहीत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदयाला आले. भारतीय संघर्षातील त्यांनी त्यांचे अटळ स्थान निर्माण केले. त्यांचे विचार आणि आंदोलने समाज, सत्ता, संस्कृतीच्या गती प्रगतीसाठी अटळ, आवश्यक, महत्त्वाची ठरली. आणि तेव्हापासून प्रभू रामचंद्राने वध केलेला शंभू सजीव झाला, सहानुभूतीचा विषय झाला. एकलव्य नायक झाला. चीर आदरणीय पांडव व त्यांचे गुरु द्रोणाचार्य टीकेचे विषय झाले, खलनायक झाले. आणि कौरवाबरोबर जमा केलेला कर्तबगार खलनायक असलेला महारथी कर्ण एकाएकी सर्व भारतीय लेखक, कवी, कलावंतांचा सहानुभूतीचा, विचाराचा विषय झाला. कर्णावर भारतीय भाषांमध्ये अनेक काव्ये, नाटके, कथा, कादंबऱ्या शेनेने प्रकाशित होऊ लागल्या. एकेकाळी कौरवाबरोबर खलनायकांमध्ये जमा झालेला कर्ण आधुनिक भारतामध्ये आदराचा, सन्मानाचा विषय झाला. खलातून नायकामध्ये आला. कोणामुळे, कशामुळे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयामुळे, त्यांच्या विचारामुळे, त्यांच्या आंदोलनामुळे, त्यांच्या सत्ता आणि सामाजिक महत्त्वामुळे. आणि इथेच नवे महाभारत सुरू झालं. त्या नव्या महाभारताचे आदिनायक, महानायक, मुंबईच्या कामगार वस्तीतील डबक चाळीत वाढलेले महाराचं पौर म्हणजे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून या नव्या महाभारताचं नाव आंबेडकर भारत. ते आंबेडकर भारत आता संपत नाही. अस्पृश्यतेचे, विषमतेचे पालनपोषण करणारा हा देश, हा समाज संपूर्ण बदलेपर्यंत बुद्धाला, फुले आंबेडकरांना हवा असलेला सुसंस्कृत, स्वतंत्र, समृद्ध माणसांचा देश होईपर्यंत हे आंबेडकर भारत चालत राहणार आहे. सत्ता, संस्कृती, नीती, कला, साहित्य या सर्व पातळ्यावर सतत संघर्ष होत आहेत. आणि विजय मात्र काल ज्यांना बहिष्कृत म्हटले होते त्यांचाच होणार आहे. तेच भारताचे सत्ताधारी, भारताचे भाग्यविधाते ठरणार आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भारताचे पुराणपुरुष, आदिनायक, महानायक असणार आहे. ही सकाळी सूर्य असणार एवढी खात्री असल्यामुळं या पुस्तकाचं नाव आंबेडकर भारत. व्यास भारतात जशा सत्ता संघर्ष करणाऱ्यांच्या सैकडो लहान मोठ्या कथा आहेत, तशाच ह्या आंबेडकर भारतात सैकडो, हजारो कथा असतील. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या, त्यांच्या सहकाऱ्यांच्या, स्नेहांच्या, मित्रांच्या, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या, त्यांच्या सैनिकांच्या, शत्रू सैनिकांच्या म्हणजे त्यावेळच्या व सततच्या पुढील संघर्षाच्याही सैकडो कथा असतील. आंबेडकर भारत सुचलं कसं? आंबेडकरी चळवळीचे थोर इतिहासकार चांगदेव भगवानराव खैरमोडे यांचे आंबेडकर चरित्रखंड पहिला वाचताना माझी मुलगी म्हणाली, आबा हे आंबेडकर आपल्या मिलिंदासारखे, इतर पोरासारखेच वाटतात. आपला मिलिंद बाबांसारखा होईल काय? आणि एक बाप म्हणून
आपली मुले कर्तबगार व्हावीत अशी इच्छा असलेला मी ह्या प्रश्नाने हादरून गेलो. विचार करू लागलो आणि गोष्टी रूप बाबासाहेब सांगावेत असे वाटू लागलं. किशोर तरुण दलित मुलावर संस्कार व्हावेत, दलित जातीत जन्म घेतल्यामुळे खचविलेली त्यांची मने प्रवृत्ती तरारून याव्यात, तेजस्वी व्हाव्यात, म्हणून त्यांच्याप्रमाणेच गरीब दलित घरात जन्मलेले डॉक्टर आंबेडकर कसे महान झाले हे सांगावे असे तीव्रतेने वाटू लागलं. शेकडो दलित मुलाप्रमाणेच आंबेडकर भारताचा महानायक दैन्य दारिद्र्यात होता, उपेक्षित वंचित होता, त्यांच्याप्रमाणेच चटणी भाकरी खात होता, त्यांच्याप्रमाणेच आर्थिक सामाजिक जीवन जगत होता आणि त्यांच्या गरीब आईबापाप्रमाणेच रामजी आंबेडकर व आई झालेली आत्या त्यांच्यावर प्रेम करीत होती, त्याला घडविण्यासाठी धडपडत होती. हे मुलांना कळावे. बाबासाहेब जसे कर्तबगार झाले तसे मुलांनी व्हावे असे वाटू लागले आणि या कथा लिहिण्याची प्रेरणा निर्माण झाली. या कथा लिहिताना मी जातक कथांच्या तंत्राचा वापर केला आहे. किशोर भिवा शाळेतून उदास निराश होऊन आलेला आहे. जातीची जाणीव देऊन दुखावला गेला आहे. बगलेत पासाला दिलेल्या पैशातून नेपोलियनचं चरित्र वाचायला घेतलंय आणि तो हताश निराश झालेला कोमल तरल मनाचा भिवा रस्त्याने चाललाय. वर आकाशात लक्ष जातं. गिरणीच्या धुराड्यातील धूर आकाशात वर जाताना दिसतो आणि मनात प्रश्न येतो, हा धूर स्वर्गात जात असेल? खोलीच्या छताप्रमाणे स्वर्ग धुरकटून जात असेल? पुढे याच किशोरातून तरुण झालेल्या मॅट्रिक पास झालेल्या भिवाला हे स्वर्गातील देव ब्राह्मण क्षत्रियांचे पक्षपाती वाटतात, नेटिव्ह गॉड वाटतात आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब एक नाकारीत सर्व हिंदू देव नाकारतात, धम्मचक्र परिवर्तन करतात. महार पलटण किचनर साहेबांनी रद्द केली आणि महार पलटणीतील अनेकांची वाताहत झाली. 1857चे बंड पुन्हा जन्म घेऊ नये म्हणून ब्रिटिश सरकार तटस्थ झालं आणि सुभेदार रामजी यावर बोट ठेवीत. आणि किशोर वयातील तरुण वयातील आंबेडकर बडोद्याची नोकरी स्वीकारणारे आणि वडिलांचे न ऐकता बडोद्याला जाणारे आंबेडकर यांच्या सर्व हालचालीतून गोऱ्या सरकारबद्दलचा रोष दिसतो. आणि पुढे डॉक्टर आंबेडकर प्रॉब्लेम ऑफ रुपी व इतर लेख व राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ब्रिटिश सत्तेवर प्रखर हल्ला करतात, स्वदेशाभिमान जळजळीत व्यक्त करतात. कॉलेजात शिकणाऱ्या आंबेडकरांना त्यांचा बालमित्र कॅप्टन लक्ष भेटतो. त्याच्याबरोबर त्याच्या 5 बायका वेगवेगळ्या जातीच्या. त्याचा लढवय्यपणा, त्याचे शौर्य, शक्ती बाई बाटलीमध्ये कुजते. बाबासाहेब हळहळतात. ह्या लढवय्याला गोरे सरकार कार्यक्षेत्र देऊ शकलं नाही, युद्धक्षेत्र देऊ शकलं नाही म्हणून हळहळतात. म्हणतात, आपण इथे जन्म घेण्याची चूक केली काय? आणि पुढे एका महावाक्याचा जन्म होतो. अंतःकरणातील सारी वेदना व्यक्त करणाऱ्या त्या वाक्याने देश हादरतो. गांधीजी, मला जन्मभूमी नाही. कॅप्टन लक्ष म्हणतो, बायकांना जात नसते, शरीराला जात नसते, धर्म नसतो. ह्या माझ्या 5 बायका वेगवेगळ्या जातीच्या व धर्माच्या आहेत. तरुण आंबेडकर विचार करतात. त्यांच्यातील लहानसा तत्त्वज्ञ म्हणतो, जाती आहेत म्हणून स्त्रियावर बंधने आहेत, म्हणून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाली, त्या स्वावलंबी झाल्या तर त्या जाती तोडू शकतील. आणि पुढे घटनाकार आंबेडकर हिंदू कोड बिल मांडून हिंदू स्त्रियांना स्वातंत्र्याची सनद बहाल करतात. 17व्या शेवटच्या कथेतील त्यांच्याप्रमाणेच लायब्ररीत येणारी मुलगी म्हणते, खंडप्राय चीनमध्ये सनेत सेन, खंडप्राय रशियामध्ये लेनिन आणि खंडप्राय हिंदुस्थानात तुम्ही भीमराव रामजी आंबेडकर क्रांती कराल आणि आफ्रो आशियाई देशाचे भाग्यविधाते व्हाल. आणि तसं झालं. आजच्या महापुरुष डॉक्टर आंबेडकरांची बीजं मी किशोर तरुण आंबेडकरामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जातक कथाचे तंत्र मी असं वापरलंय आणि मला सर्वात महत्त्वाचं वाटलं ते आंबेडकर कुटुंबातील प्रेममय वातावरण. बाबा, भाऊ,
भाऊजाई व सात्विकतेची मूर्तिमंत मूर्ती थोर रमाबाई ही सर्वच घरातील मंडळी आपल्या घरातील ती ज्योती जपताना दाखवली आहे. हे जपणं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी जपले म्हणून त्या वादळ वाऱ्याने थरारणाऱ्या विजू विजू करणाऱ्या ज्योतीतून महाप्रतापी सूर्य शेकडो वर्ष वैरान असलेल्या भूमीतून आला. असे जपावे असे एका बापाला, एका लेखकाला, एका कार्यकर्त्याला वाटतं. म्हणून डॉक्टर आंबेडकरांना जपणाऱ्या सुभेदार रामजी, बय, भाऊ आनंदराव, भाऊजाई लक्ष्मीबाई आणि महान सत्वशील सात्विक पत्नी पूजनीय रमाबाई यांना हे पुस्तक भक्तिभावानं अर्पण करतो. आणि इथे आंबेडकर भारतची ही प्रस्तावना बागुल संपवतात. यानंतर मी तुम्हाला एक एक कथा सांगणार आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये एक कथा असेल आणि दुसऱ्या कथेचा त्यानंतरचा एपिसोड असेल. या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय भारत.